आज आपण आलेलो आहे मुकुंदवाडीमध्ये छत्रपती संभाजीनगर मायक्रोमॅक्स कम्प्युटर. आज आपण बघणार आहोत इथं हा एक नंबरचा क्लास का झालेला आहे याच्या मागचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आमचे मित्र गोरे सरांकडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. नवीन वर्षाच्या शुभेच्छा शुभेच्छा सर. सर. आपल्या इंटर घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर आपल्याला काय सांगताय सर आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल? सर आमचं जे इन्स्टिट्यूट आहे ते 16 वर्षापासून मायक्रोमॅक्स कम्प्युटर मुकुंदवाडी रामनगर परिसरामध्ये कार्य करत आहे. मायक्रोमॅक्स कम्प्युटर जे आहे ते MSCIT क्लासेस, DTP, वेब डिझायनिंग, C++ असे अनेक कोर्सेस आम्ही मुकुंदवाडी परिसरामध्ये चालवतो. बरेच AI टूल्सचा आपण वापर करतो आहे. मुलांसाठी फ्री एज्युकेशन आम्ही प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये विद्यार्थी जे आहेत ते 10th स्टँडर्डचे असतील त्यांच्यासाठी आम्ही कल चाचणी, AI टूल्स, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे अनेक सॉफ्टवेअर आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. मागील 16 वर्षापासून आम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण दिलेलं आहे. या परिसरामध्ये आमचे 2 क्लासेस आहेत. एक मायक्रोमॅक्स कम्प्युटर मुकुंदवाडीमध्ये, दुसरा क्लास जो आहे तो रामनगर तानाजीनगर इथे आमचा दुसरा ब्रांच आहे. कम्प्युटर क्लासेस ऐवजी अजून काही वेगवेगळे कोर्सेस आहेत सर आपल्याकडे? हो सर, आम्ही त्याच्या कम्प्युटर क्लासेसच्या व्यतिरिक्त आम्ही टॅली, DTP, वेब डिझायनिंग, C++, हार्डवेअर नेटवर्किंग, स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आम्ही घेतो. असे अनेक क्लासेस आम्ही इथे राबवत असतो सर. सर आता आपल्यामध्ये कम्प्युटरचे भरपूर कोर्सेस आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर याच्यामध्ये सर्वात जास्त चालणारा कोर्स कोणता आहे असा? सर सध्या काळाची जी गरज आहे ती आहे MSCIT. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा मग आपण जे स्पर्धा परीक्षा देतो त्यासाठी MSCIT हा गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेला कोर्स आहे, जो सगळ्यात जास्त विद्यार्थी करतात. आफ्टर 10thसाठी तर हा सगळ्यात बेस्ट कोर्स आहे. त्यामध्ये गृहिणी येतात, त्यामध्ये ऑफिशियल वर्क करणारे जे जॉब सर्च करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ते MSCIT बेस्ट कोर्स आहे सर. आणि सध्या AI आल्यामुळे काय आहे की त्याच्यामध्ये अजून खूप सारा नॉलेज ॲड झालेलं आहे सर. ओके. AI मधून असे काही प्रोफेशनल स्पेशल कोर्सेस आहेत सर आपल्याकडे? AI मध्ये ChatGPT असतं, त्याच्यानं फायरफ्लाय नावाचं सॉफ्टवेअर आहे. टोटल 50 ॲप्लिकेशन्स आपण AI मध्ये शिकवतोय सर सध्या मुलांसाठी. AI बद्दल काय सांगता येईल सर आपल्याला? सर AI मध्ये सध्या मार्केटमध्ये AIचे जे टूल्स आहेत ते बऱ्याच ठिकाणी चालतात, बऱ्याच ठिकाणी आपण त्याचा वापर करतोय. AI म्हणजे काय आहे की आता सध्या जी जुनी पद्धत होती कम्प्युटर शिकवण्याची त्यामध्ये ॲडव्हान्टेज आलं आहे. आता सर्व काही AIच्या माध्यमातूनच चालणार आहे. सध्या जॉब्स जे मिळत आहेत ते AIच्या माध्यमातूनच मिळणार आहे. आणि त्यामध्ये ChatGPT, जेमिनी, फायरफ्लाय नावाचं सॉफ्टवेअर आहे, व्हिडिओ आहेत, नॅपकिन नावाचं सॉफ्टवेअर आहे. असे MKSने टोटल बरेच काही ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत की जे विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो आहे. ओके. सर AI बद्दल अजून मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे असे म्हणजे विद्यार्थी विचारतात का त्याच्याबद्दल? सर आता काय आहे की जागतिकीकरण झालेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये AIच असा विषय आहे की त्याच्याशिवाय तुम्हाला जॉबच मिळणार नाही. ओके. त्यामुळे मुलांनी मी सांगतो की 5वी नंतर प्रत्येक शाळेमध्ये AI टूलचा वापर केला जातो. AI टूलमध्ये काय होत आहे की मुलांना ChatGPT मध्ये एखादा प्रश्न जर त्यांना जमला नाही तुम्ही त्या AIला विचारा. मीटा म्हणून आहे, मीटा AI वापरू शकता तुम्ही. जेमिनी नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. आणि आता ज्या गाड्या ज्या आहेत त्या विदाऊट ड्रायव्हर ज्या गाड्या आपण आता बघताय तुम्ही त्याचाही वापर होतोय. इंडस्ट्रियल एरियामध्ये AIचा वापर होतोय. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की AI शिवाय तुम्ही आता कम्प्युटराईज होऊ शकत नाही. ओके. तर आपल्या मुकुंदवाडी प्रभागामध्ये सर भरपूर कम्प्युटर सेंटर आहेत. येस. परंतु आपलं मायक्रोमॅक्स सेंटर जे आहे हे ॲडमिशनमध्ये नेहमीच सरप्लस असतं. याचं काय गणित आहे सर? मॅजिक, व्हॉट इज द मॅजिक ऑफ दॅट? सर ॲक्च्युली काय आहे की मायक्रोमॅक्स कम्प्युटर मागील 16 वर्षापासून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मुकुंदवाडीमध्ये ह्या परिसरामध्ये आम्ही काम करतो. ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं की क्वालिटी ज्यावेळेस आपण मेंटेन ठेवतो, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देणे, त्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली शिकवणे. त्याच्यामध्ये आपण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक, विंडोज आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण शिकवतो ना तर त्यांना नॉलेज देत असताना अदर ॲक्टिव्हिटी पण घेणं फार महत्त्वाचं आहे. जसं स्पर्धा परीक्षा काय चाललेल्या आहेत किंवा मग तुम्ही कम्प्युटराईज असताना जॉब सर्चिंगसाठी आपण त्यांना देतो. टॅली असा कोर्स आहे की त्यामध्ये आम्ही 100% जॉब विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. माझ्याकडे आलेला विद्यार्थी टॅली असेल, ॲडव्हान्स एक्सेल असेल, फोटोशॉप असेल, आम्ही ह्या विद्यार्थ्यांना 100% जॉब प्लेसमेंट देतो सर. 100% जॉब प्लेसमेंट.
म्हणजे आलेला विद्यार्थी जो शिकतो अर्निंग विथ लर्निंग, त्यांनी कोर्स केला पण पाहिजे, त्यांनी पार्ट टाइम जॉब पण केला पाहिजे, त्यांनी पैसाही कमवला पाहिजे, ह्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतोय. आणि ह्याच कारणामुळे आम्हाला विद्यार्थी वर्ग वाढला. आज 1 सेंटरचे 2 सेंटर झाले ह्याच कारणामुळे. बहुत अच्छा सर. सर आता याच्यामध्ये काय होतं, काही विद्यार्थी इकॉनॉमिकली सेक्टरचे असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी काही स्पेशल डिस्काउंट ऑफर असते का? सर, गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम आहेत. जसं बांधकाम कामगाराचं जर आपण बघितलं तर बांधकाम कामगार डिपार्टमेंट जो आहे, MSCITच्या विद्यार्थ्यांना जर बांधकाम कामगार असतील तर त्यांना पूर्ण फीस वापस येते सर. फॉर एक्झाम्पल, मागच्या वर्षी 4,500 फीस होती, ह्या वर्षी MSCITची फीस 5,000 रुपये. जर बांधकाम कामगाराचं कार्ड असेल तर त्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये फीस ही पूर्ण वापस येते. अशी गव्हर्नमेंटची स्कीम आहे. जे गरीब विद्यार्थी असतील, होतकरू विद्यार्थी असतील, त्यामध्ये MSCITने इन्स्टॉलमेंट पण ठेवलेले आहेत. टॅलीचा कोर्स केला त्यामध्ये पण इन्स्टॉलमेंट दिलेले आहे, जेणेकरून गरीब विद्यार्थी ज्यांचे इकॉनॉमिकली प्रॉब्लेम असेल अशा विद्यार्थ्यांना मी टप्प्याटप्प्याने सवलतने तुम्ही फीस भरू शकता. तर अभी संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांना काय आव्हान करतो? सर, मी तर म्हणतो संभाजीनगरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, कॉलेज विद्यार्थी असेल, स्टुडंट्स असतील, 10वीचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, कम्प्युटरशिवाय पर्याय नाही आहे. आणि आज काळाची गरज आहे. आपण जर कम्प्युटर शिकलो तर आपल्या पूर्ण फॅमिलीला आपण मदत करू शकतो, अर्निंग विथ लर्निंग करू शकतो. आणि कम्प्युटर हा असा माध्यम आहे की जो समाजामध्ये एक घटक बनलेला आहे. जसं म्हणतात ना, अन्न वस्त्र निवारा. मी तर असं म्हणतो, अन्न वस्त्र निवारा आणि कम्प्युटर याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. आणि कम्प्युटर जर असेल तरच तुम्ही स्वतःची लाईफ सेव्ह करू शकता. तर मी विद्यार्थ्याला हे सांगेन की प्रत्येकाने कम्प्युटर कोर्स केला पाहिजे. कम्प्युटर जर कोर्स केला नाही तर तुम्ही मार्केटमध्ये, तुम्ही समाजामध्ये तुम्ही टिकू शकत नाही. त्यामुळे कम्प्युटर कोर्स मी तर आव्हान करेल की तुम्ही प्रत्येकाने MSCIT कोर्स हा केलाच पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू सर. Thank you, sir, for giving interview. थैंक यू सर. सर, हैव अ लुक आवर इंस्टीट्यूट. यस सर. एक बार हम देख लेंगे. तो इस तरीके से हम आए थे माइक्रोमैक्स कंप्यूटर में और हम अभी देख रहे हैं सर ने बहुत अच्छा इंटरव्यू दिया है और यहाँ का जो सर का जो एक्सपीरियंस है, इट्स एक्चुअली वेरी गुड एक्सपीरियंस. नाउ वी आर गोइंग टू हैव अ लुक आवर इंस्टीट्यूट. यस सर. यस. सर, लॅब आहे, कम्प्युटर लॅब. ओके. छान आहे सर. प्रत्येक विद्यार्थ्याला हेडफोन दिलेला आहे, कम्प्युटर दिलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी हा हेडफोन लावतो कानाला, हेडफोन लावून तो त्याचा लर्निंग प्रोसेस जी असते तो लर्निंग प्रोसेस कंप्लीट करतो. टोटल 2 तासाचा आपला प्रत्येक विद्यार्थ्याला 2 तास भेटतात. अच्छा, डेली 2 तास भेटतात. त्या 2 तासामध्ये तो लर्निंग प्रोसेस आम्ही मोठ्या स्क्रीनवरती आम्ही त्यांना शिकवतो. त्याच्यानंतर विद्यार्थी लॅबमध्ये येऊन ते प्रॅक्टिकल करतात आणि आपला 2 तासाचा क्लास कंप्लीट करतात. आफ्टर 3 मंथ्स त्यांची एक्झाम लागते. एक्झाम सेंटर पण आपलंच आहे, इथेच आपण एक्झाम घेतो. एक्झाम घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे. MKC मी प्रत्येक सेंटरला, म्हणजे जसं माझं एक्झाम सेंटर आहे तर माझे विद्यार्थी किंवा बाहेरचे विद्यार्थी माझ्याकडे MSCITच्या एक्झामसाठी इथेच येतात. येस.